बघा काल आपण जे काही रेग्युलर जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल बघितले त्यामध्ये आपण 6 ते 7 मॉलिक्यूलचा आपण अभ्यास केला. तर यामध्ये आज आपण जे काही बघणार आहोत तर ते जे आहे तर तो आहे IF7 मॉलिक्यूल. ओके. तर या IF7 मॉलिक्यूलमध्ये आपल्याला जो सेंट्रल आयटम जो आहे तो सेंट्रल आयटम आहे आयोडीन. हिअर सेंट्रल आयटम इज आयोडीन. Electronic configuration of iodine, outermost electronic configuration of iodine is 5s2 and 5p5 because the iodine atomic number of iodine is 53 आणि याच्यामध्ये 7 जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर ते 5s2 आणि 5p5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. देन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 7. ओके. म्हणजे जे 5s2 आणि 5p5 याचे जे 7 जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तर हे अनपेड इलेक्ट्रॉन that is a valence electron of iodine. Okay, the iodine also it is a halogen and it is a 7th group element. Okay, then number of electron contributed by 7 fluorine atom is 7. Okay, म्हणजेच काय आयोडीन आणि फ्लोरीन हे आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड आणि आयोडीनमध्ये 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो 7 फ्लोरीनसोबत डायरेक्टली कोऑर्डिनेटेड होतो. ओके. तर हे बघा इथं आपल्याला दिसतंय की हे जे काही जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपल्याला 7 फ्लोरीन इथं डायरेक्टली कोऑर्डिनेटेड एका आयोडीनला आपल्याला झालेले पाहायला मिळतात. हा सेंट्रल जो आयोडीन आहे आणि 7 फ्लोरीन डायरेक्टली अटॅच त्याला 7 फ्लोरीन ॲटम आहे. नंबर ऑफ बॉन्ड पेअर बघा आता बॉन्ड पेअर म्हणजेच काय की आपल्याला माहिती आहे की 1 इलेक्ट्रॉन बनण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. बघा आयोडीनचे 7 इलेक्ट्रॉन आणि एका फ्लोरीनचा 1 असे 7HF बॉन्ड तयार होतात आणि 7HF बॉन्ड म्हणजे 14 इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथं आपल्याला दिलेलं आहे 14 इलेक्ट्रॉन पेअर. बघा या स्ट्रक्चरमध्ये बघा की हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय की हे स्ट्रक्चर बघा की याच्यामध्ये आपल्याला 14 इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला पाहायला 7 बॉन्ड पेअर म्हणजे टोटल 14 इलेक्ट्रॉन इथं पाहायला मिळतं आपल्याला. नेक्स्ट आहे जॉमेट्रिकल शेप ऑफ दिस मॉलिक्यूल. ओके. आता याच्यामध्ये हा सेंट्रल जो आयोडीन आहे याच्यामध्ये 7 फ्लोरीन डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आहे सेंट्रल ॲटम आयोडीनला. मग याचा जॉमेट्रिकल जी रेग्युलर जॉमेट्री आहे किंवा जॉमेट्रिकल शेप जो आहे तर तो आहे पेंटागोनल बायपिरॅमिडल. ओके. पेंटागोनल हे फ्लॅट स्ट्रक्चर आहे आणि बायपिरॅमिडल जे 2 फ्लोरीन आहे एक आहे अप आणि एक आहे डाऊन. हे जे काही स्ट्रक्चर आहे आपल्याला ते सुद्धा पुढे पाहायला मिळतं की कुठलं स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला आहे. तर बघा याच्यामध्ये जो काही पेंटागोनल बायपिरॅमिडल जो शेप आहे तर तो शेप इथे आपल्याला पाहायला मिळतो पेंटागोनल बायपिरॅमिडल. हे बघा इथे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे तर हा सेंट्रल ॲटम आयोडीन आहे आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे हे बघा सेंट्रल आयोडीन आणि हे जे 7 फ्लोरीन आहे हे डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आयोडीनला दिलेलं आहे आणि यांचा जो काही बॉन्ड अँगल आहे तो एक 90चा बॉन्ड अँगल आहे 90 डिग्रीचा आणि दुसरा जो इक्विटोरियलचा जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 72 बॉन्ड अँगल. ओके. देन बघा जे ॲक्सेल फ्लोरीन आहेत तर त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती 179 पिकोमीटर आहे आणि जे इक्विटोरियल बॉन्ड लेंथ आहे ती 186 पिकोमीटर आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके. हे झालं टोटल आपलं आयोडीनचं IF7चं स्ट्रक्चर. ओके. नेक्स्ट जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे आपलं तर आता आपल्या रेग्युलर जॉमेट्रिकल शेप म्हणजे आत्तापर्यंत जे काही स्ट्रक्चर आपण पाहिलं याच्यावर कुठलीही लोन पेअर आपल्याला इथे आत्तापर्यंत पाहायला मिळाले नाही. पण आता इथून पुढे जे काही स्ट्रक्चर आपण पाहणार आहे तर याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल विथ डिस्टॉर्टेड जॉमेट्री मॉलिक्यूल कंटेनिंग लोन पेअर म्हणजे काय याच्यामध्ये ॲटलिस्ट एक लोन पेअर असणार आहे. एक किंवा एकपेक्षा जास्त लोन पेअर असणार आहे आणि त्या लोन पेअर असल्यामुळं जॉमेट्रीवर काय परिणाम होतो जॉमेट्रिकल शेपवर काय परिणाम होतो ते आता आपण इथे पाहणार आहे. ओके. देन स्ट्रक्चर ऑफ SnCl2 molecule. Okay, what is SnCl2 molecule? It is a stannous chloride molecule, stannous dichloride molecule. Here the central atom is Sn, atomic number is 50. Okay. Outer electron configuration of stannous is 5s2 5p2. Okay, it means the 4 valence electron are present in stannous. Okay, it's a carbon family element, it's a 4th group element because the outermost orbital contain 4 electron. The खाली दिलेला आपला number of valence electron is 4. Okay,
Then number of electron contributed by 2 chlorine atom is 2. म्हणजेच काय, स्टॅनसला डायरेक्टली कोऑर्डिनेटेड दोन क्लोरीन आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर. ओके. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पेअर आर प्रेझेंट इन SnCl2 molecule? How many? There are 3 electron pair. Okay. Which one of them? 4 is a valence electron of stannous. 2 electron directly contributed. 2 electron directly attached with stannous. Therefore 6 electron. It means 3 electron pair directly coordinated with stannous. Okay. Lewis dot structure SnCl2 as shown in figure. बघा आता आपल्याला जे स्ट्रक्चर SnCl2चं हे लेविस डॉट स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं की हा जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे तर हे बघा हे SnCl2चं काय लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला इथं पाहायला मिळतं. बघा सेंट्रल जो आहे स्टॅनस, ॲडजस्टंट जे आहेत 2 साईडला 2 क्लोरीन आहेत आणि स्टॅनसवर 2 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय की आपला माहिती आहे तो स्टॅनस हा एक कार्बन फॅमिली एलिमेंट. ओके. त्याच्या आउटर मोस्टमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. आपणही म्हणतो कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, पण इथे स्टॅनसची व्हॅलन्सी फक्त किती आहे 2च आहे. तर याच्यामुळं काय होतं की 2 क्लोरीन डायरेक्टली अटॅच स्टॅनसला आणि 2 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय दॅट इज इट प्रेझेंट ॲज अ लोन पेअर ऑन स्टॅनस. म्हणजेच काय की स्टॅनसवर एक लोन पेअर प्रेझेंट आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. पाठीमागे बघू आपण आता याच्यामध्ये की जे जॉमेट्रिकल शेप ॲज पर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज 3. ओके. हाऊ 3 कोणच्या मग तर त्यामध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन पेअर डायरेक्टली लिंक विथ 2 क्लोरीन ॲटम आणि एक जी पेअर आहे ती आहे लोन पेअर प्रेझेंट ऑन स्टॅनस. द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्री ट्रायंग्युलर प्लॅनर. म्हणजे ज्यावेळेस 3 ॲटम डायरेक्टली कोऑर्डिनेट असेल सेंट्रलला त्यावेळेस जी रेग्युलर जॉमेट्री असते ती असते ट्रायंग्युलर प्लॅनर. एक्झाम्पल BF3 सेंट्रल ॲटम बोरॉन होता आणि डायरेक्टली कोऑर्डिनेट विथ 3 फ्लोरीन ॲटम होते. तर यामध्ये काय की 3 फ्लोरीन ॲटम कुठली लोन पेअर नसल्यामुळे त्याचा जो रेग्युलर जॉमेट्रिकल जो शेप होता तो होता ट्रायंग्युलर प्लॅनर. बट ड्यू टू 1 लोन पेअर इन SnCl2 द geometry distorted and actual geometry is V-shape ॲज अ वॉटर मॉलिक्यूल. ओके. म्हणजेच काय जो ट्रायंग्युलर प्लॅनर जी जॉमेट्री पाहिजे तर ती इथं डिस्टर्ब झाली. कशामुळं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर. त्यामुळं ती ट्रायंग्युलर प्लॅनर न राहता इथं V-shape जॉमेट्री आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघा इथं एक लोन पेअर दिलेली आहे. बघा हे जी काही आपल्याला 2 बॉन्डेड पेअर आणि 1 नॉन बॉन्डेड पेअर कशामध्ये SnCl2 मध्ये. तर हे बघा इथं आपल्याला इथं पाहायला मिळतं की ही एक लोन पेअर आहे. ओके. नंतर हे 2 Cl डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ कोणासोबत आहे सेंट्रल स्टॅनससोबत आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. एक लोन पेअर आणि 2 Cl2 आणि याचा जो काही बॉन्ड अँगल आहे तर तो बॉन्ड अँगल किती आहे 120चा बॉन्ड अँगल आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर the regular geometrical shape should distorted due to repulsion of lone pair and bond pair. Then the regular geometry will distorted to gives a V-shaped structure of SnCl2 molecule. तर हे जे काही स्ट्रक्चर होतं हे स्ट्रक्चर आता आपण इथे पाहिलं. ओके. देन नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ NH3 molecule. You know NH3 molecule? What is NH3? NH3 is known as ammonia. ओके. ठीक आहे. अमोनिया म्हणजेच काय ज्यावेळेस आपण आता घरामध्ये आपण कांदा वगैरे असतो, गार्लिक असतो, कांदा असतो. जे काय कांदा कापल्यानंतर आपल्या डोळ्याला जे काही पाणी वगैरे येतं तर कशामुळे येतं तर कांदा जे ओनियन असतो ओनियनमध्ये काय असतं मोठ्या प्रमाणात अमोनिया प्रेझेंट असतो आणि तो अमोनियाच्या ज्या व्हेपर्स आहेत त्या आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर त्या आपल्या डोळ्याला काय होतं पाणी येतं. ठीक आहे. तर हे आहे. नेक्स्ट बघू आपण स्ट्रक्चर ऑफ NH3 molecule. Here central atom is nitrogen, atomic number 7 in the periodic table. It is a 5th group element. Why 5th group element? Because nitrogen contain 5 valence electron. Okay, it contain 5 valence electron. The outer electron configuration of nitrogen is 1s2, 2s2, 2p3. Okay,
ते चुकून एस झाला, इथं एन पाहिजे. 1s2, 2s2 and 2p3. The number of valence electron is 5, in which 2s2 2 electron and 2p3 3 electron. It means 3 plus 2 5 valence electron present in this nitrogen. Okay, number of electron contributed by 3 hydrogen atom. How many hydrogen here? Only 3 hydrogen here. 3 hydrogen directly coordinated with nitrogen atom. Okay, आता आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. पण नायट्रोजनला डायरेक्टली कोऑर्डिनेट किती बॉन्ड आहेत? किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन आपल्याला इथे पाहायला मिळतात. मग राहिले किती? रिमेनिंग. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर रिमेनिंग? देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स आर रिमेनिंग. इट मीन्स ए 1 लोन पेअर. Ammonia gives a 1 lone pair. As per total number of electron pair is 3. ओके, बघा आता आपण लेविस डॉट स्ट्रक्चर बघू आपण त्याचं. हे बघा इथं आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर पाहायला मिळतं की याच्यामध्ये दिलेलं आपलं हे बघा लेविस डॉट स्ट्रक्चर. हाऊ मेनी हायड्रोजन हिअर? 3 हायड्रोजन हिअर. आणि मग या 3 हायड्रोजनमध्ये जे काही आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं, first hydrogen, second hydrogen and third hydrogen. There are 3 hydrogens are present in. There are 3 hydrogen directly coordinated with nitrogen atom and remaining 2 electron present at a lone pair. हे जे मी रेड सर्कल केलेलं आहे इथे जे 2 आपल्याला ऑरेंज कलरचे डॉट दिसतात, इट मीन्स ए 1 लोन पेअर आर प्रेझेंट इन दिस सेंट्रल ॲटम नायट्रोजन. ओके, पाठीमागे येऊ आपण थोडं. As per total number of electron pair is 3, the expected electron pair geometry tetrahedral due to presence of 1 lone pair. आता आपल्याला माहिती आहे की टोटल जर लोन पेअर असतील, आता एक लोन पेअर आणि 3 हायड्रोजन टोटल झाले 4. आणि आपल्याला माहिती आहे की आपण CH4 मॉलिक्युलचं स्ट्रक्चर पाहिलं आहे. CH4 मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही रेग्युलर जॉमेट्री होती ती होती टेट्राहॅड्रल. पण यातसुद्धा आपली टेट्राहॅड्रल पाहिजेत. पण ती टेट्राहॅड्रल न राहता ती थोडी काय होते, डिस्टर्ब होते, डिस्ट्रॉय होते. आणि याची जी जॉमेट्री आहे ती हे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर जॉमेट्री डिस्टॉर्टेड. सो ॲक्च्युअल जॉमेट्री इज अँग्युलार. ओके, ही काय जी आपल्या टेट्राहॅड्रल जॉमेट्री मिळायची तर ती इथं टेट्राहॅड्रल न मिळता आपल्याला काय मिळते, इथं अँग्युलार जॉमेट्री पाहायला मिळते. जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल इज ट्रायगोनल पिरॅमिडल. यु नो पिरॅमिड. तर याचं काही जो शेप आहे तर तो शेप कसा आहे, पिरॅमिडल शेप आहे. ते आपण पुढे पाहणारच आहे. हे बघा हे बघा हा आहे NH3 मॉलिक्यूल आणि ही एक जी आहे सेंट्रल, ही आहे एक लोन पेअर. ओके, हे आहे 3 हायड्रोजन आणि याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते आहे sp3 हायब्रिडायझेशन मॉलिक्यूल. sp3 हायब्रिडायझेशन. ओके, देन स्ट्रक्चर ऑफ NH3. Then structure of NH3 is pyramidal structure. You know what is pyramid? It is a pyramidal structure. These 3 hydrogen are in angular shape. Okay, जे 3 हायड्रोजन जे आहेत तर ते नायट्रोजनच्या डाऊनवर्ड साईडला आहेत आणि यांचा जो बॉन्ड अँगल आहे इन बिटवीन H and H, तर तो बॉन्ड अँगल जो आहे 106.8 डिग्री आपल्याला इथं पाहायला स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हे होतं स्ट्रक्चर ऑफ अमोनिया NH3 मॉलिक्यूल. बघा अमोनियामध्ये काय आहे तर आपल्याला एक लोन पेअर आहे, 3 हायड्रोजन आहे, नायट्रोजनचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक लोन पेअर पाहायला मिळते आणि जे काही क्रॉस इलेक्ट्रॉन आहेत तर ते हायड्रोजनचे आहेत आणि जे राऊंडेड आहेत ते नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला कधी कधी फिल इन द ब्लँकमध्ये विचारू शकतात तर जॉमेट्रिकल शेप ऑफ अमोनिया इज ट्रायगोनल बायपिरॅमिडल, ट्रायगोनल पिरॅमिडल. आणि जो काही बॉन्ड अँगल जो आहे तर बॉन्ड अँगल तो आहे 106.8 डिग्री. ओके, तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. नेक्स्ट आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, ते बघू आपण आता. स्ट्रक्चर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हिअर सेंट्रल ॲटम ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर इज 8. इट इज ए 6th group element because oxygen contains 6 valence electron. They are present in outermost orbital 2s2 and 2p4. It gives a 6 valence electron. The number of valence electron 6 valence electron.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंट्रीब्युटेड बाय 2 हायड्रोजन ॲटम आउट ऑफ 6. दोन कोणी कवर्ड केलेले आहेत, डायरेक्ट कंट्रीब्यूट केलेले आहेत, 2 हायड्रोजननं 2 इलेक्ट्रॉन कवर्ड केलेले आहेत. ओके, मग हाऊ मेनी रिमेनिंग्स आर देअर? देन रिमेनिंग्स आर देअर इज व्हॉट इज रिमेनिंग? देर आर 2 electrons are there are 4 electrons are remaining. Therefore oxygen contain 6 electron pair. Sorry, it contain 3 electron pair. Sorry, 4 electron pair. 4 non-bonded electron, it means 2 lone pair, and 2 directly coordinated with hydrogen. Okay, it gives a 4 electron pair. Then Lewis dot structure of H2O is shown in. बघा आता आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. बघा लेविस डॉट स्ट्रक्चर. आता हे जे स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बा हा हायड्रोजन आणि सेंट्रल जो आहे हा ऑक्सिजन. जे ब्लॅक डॉट आहेत तर ते ब्लॅक डॉट म्हणजे प्रत्येक ऑक्सिजनवर प्रेझेंट असलेली एक लोन पेअर. ओके, म्हणजे काय की इच ऑक्सिजन कंटेन 2 लोन पेअर. आता आपण म्हणतो की ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे, तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. ओके, आणि जे काही 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तर ते 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात, तर ते आपल्या कुठे प्रेझेंट असतात, तर ते ऑक्सिजनवर प्रेझेंट असतात 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. ओके, नेक्स्ट आपण बघू आता पाठीमागे थोडं येऊ. जे आपली प्रिव्हियस स्लाइड जी आहे, as per total electron pair is 3 and expected electron pair. Okay, as per total electron pair is 4 कोणत्या, तर 2 lone pair, 4 non bonded electron and 2 bond pair. ओके, 2 lone pair आणि 2 bond pair. बघा इथे आपल्याला पाहायला मिळतात 2 lone pair आणि 2 bond pair. किती झाल्या? टोटल 4 इलेक्ट्रॉन पेअर झाल्या. आणि 4 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच आपण असं म्हणतो की तो सेंट्रल ॲटम आहे. सेंट्रल ॲटमला 4 जर डायरेक्टली कोऑर्डिनेटेड असतील अदर ॲटम तर त्याची जॉमेट्रिकल शेप जो राहतो तर तो शेप कोणता राहतो, तर तो जॉमेट्रिकल शेप राहतो टेट्राहेड्रल. ओके, कोणता राहतो तो? त्यामध्ये जे काही 4 लोन पेअर आहे, 4 बॉन्ड पेअर आहे, 2 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर जे आहेत तर ह्यात आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, आता एक्सपेक्टेड 4 रेग्युलर जॉमेट्रिकल ॲटम, 4 ॲटम असल्यामुळं, नेबर 4 ॲटम असल्यामुळं याची जे एक्सपेक्टेड जॉमेट्रिकल शेप जो आहे तो आपल्याला ॲक्च्युअल टेट्राहेड्रल पाहिजे. पण इथं 2 ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 2 लोन पेअर तो जो काही जॉमेट्रिकल शेप जो आहे तर तो अँग्युलर होतो. आणि तो जे काही वॉटर मॉलिक्यूलचा जो शेप आहे तर हे व्ही शेप मॉलिक्यूल. ओके, पुढे आपल्याला पाहायला मिळेल व्ही शेप मॉलिक्यूल. बघा इथं जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल जे स्ट्रक्चर दिलेलं आहे तर या स्ट्रक्चरमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं की बघा ज्या रेड ज्या ब्लॅक आहेत ह्या 2, ही एक आणि ही एक, ह्या आहेत 2 ब्लॅक डॉट, 2 लोन पेअर. आणि हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे आपल्याला एक थोडं 3D स्ट्रक्चर दाखवलेलं आहे की बघा हे 2 हायड्रोजन, इकडे एक आणि इकडे एक हायड्रोजन. सेंट्रल जो आहे तो आहे हा ऑक्सिजन ॲटम. ह्या कडेला ज्या आहेत ह्या 2 काय आहेत, ह्या 2 लोन पेअर. याच्यावर वॉटर मॉलिक्यूलवर सेंट्रल ॲटम ऑक्सिजनवर काय आहेत त्या 2 लोन पेअर. तर हे होतं आपलं वॉटर मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट जे स्ट्रक्चर दिलेलं आहे आपलं ते स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर ऑफ SF4 मॉलिक्यूल, सल्फर टेट्राफ्लोराइड मॉलिक्यूल. याच्यामध्ये आपलं जे सेंट्रल ॲटम जो आहे सल्फर, याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 16. ओके, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे सल्फरचं आपलं जे आहे तर सल्फर हा जो आहे तर तो आहे 6th ग्रुप एलिमेंट. म्हणजे याच्यासुद्धा आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. 3s2 3p4 थोडे झाले 3s2 3p4. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंट्रीब्युटेड बाय 4 फ्लोरीन ॲटम इज 4. म्हणजेच काय की सल्फरला जे डायरेक्टली अटॅच फ्लोरीन आहेत तर ते किती आहेत, 4 फ्लोरीन ॲटम आहेत. टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर जे आहेत तर त्या पेअर किती आहेत, तर 4 डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ फ्लोरीन त्या 4 आणि सल्फरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. टोटल किती आहेत
10 इलेक्ट्रॉन म्हणजे 5 पेअर आहेत कशाला, सल्फरला. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन डायरेक्टली कोऑर्डिनेट झाले 4 फ्लोरीन सोबत आणि एक जी आहे ती आहे लोन पेअर. टोटल ज्या काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत टोटल म्हणजे बॉन्ड पेअर विथ लोन पेअर त्या ज्या आहेत टोटल 5 इलेक्ट्रॉन पेअर SF4 मॉलिक्युलवर प्रेझेंट आहेत. बघा, आउट ऑफ 4 बॉन्ड पेअर directly coordinated with 4 fluorine atom and 1 lone pair present on central atom sulfur. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की 5 जे काही स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं, 5 ज्यावेळेस सेंट्रल ॲटमला जर 5 डायरेक्टली कोऑर्डिनेटेड अदर ॲटम असतील तर त्याची जी काही जॉमेट्री असते ती असते ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. उदाहरण आपण पाहिलं होतं PCl5 मॉलिक्यूल 3 असतात इक्विटोरियल आणि 2 असतात ॲक्सियल. Due to presence of one lone pair, the geometry distorted and actual structure seesaw or distorted tetrahedral. थोडंसं काय आहे टेट्राहेड्रल टाईप स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. आणि SF4 मॉलिक्यूलचं जे बॉन्ड अँगल आहे हायब्रिडायझेशन आहे ते sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि याचा जो बॉन्ड अँगल आहे तो 1:1. आता पुढे आपण बघूच त्यावेळी स्ट्रक्चर बघणार आहेत. बघा, इथं लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. या लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये बघा हे जे आहेत हे लेविस डॉट स्ट्रक्चर आता इथं पाहायला मिळतं आपल्याला. 4 फ्लोरीन ॲटम जो ग्रीन कलरचा जो सेंट्रल सल्फर दिलेला आहे त्याला डायरेक्टली कोऑर्डिनेट विथ 4 फ्लोरीन आहेत. आणि ही जी आहे एक ब्लॅक डॉट, स्मॉल ब्लॅक डॉट सल्फरच्या डोक्यावर जे साईडला दिसतात तर ती आहे एक लोन पेअर. ओके, ही जी लोन पेअर आहे तर ही डायरेक्टली प्रेझेंट ऑन सल्फर. आणि हे बघा आता हे जे फ्लोरीनवर छोटे छोटे 2-2 डॉट दिसतात तर एका फ्लोरीनकडे 6 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे 3 लोन पेअर प्रेझेंट असतात. ओके, आता हे बघा बॉन्ड अँगल अँड स्ट्रक्चर. जो सल्फरमध्ये जो काही बॉन्ड अँगल आहे FSF हा जो काही बॉन्ड अँगल आहे तर हा इथं बघा आपला बॉन्ड अँगल दिसतो 101.6 डिग्री. ओके, आणि ह्याच्या लेंथ आहेत तर 164.6 पिकोमीटर SFची एक लेंथ आहे आणि एक आहे 172. आणि एक जी सर्वात लॉंग जे आहे जो इन फ्रंट ऑफ यू म्हणजे आपल्या साईडचा जो फ्लोरीन आहे तो किती आहे त्याची 154.5 एकदम शॉर्ट बॉन्ड लेंथ आहे त्याची. ठीक आहे, तर 3 टाईपचे बॉन्ड आपल्या इथं पाहायला मिळतात म्हणजे लॉंगर, एक नॉर्मल आणि एक शॉर्टर बॉन्ड लेंथ आपल्या इथं पाहायला मिळतात. ओके, तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ SF4 मॉलिक्यूल. ओके, याचं जे हायब्रिडायझेशन आहे तर ते आहे sp3d हायब्रिडायझेशन. बॉन्ड अँगल आहे 101.6 डिग्री. ओके, तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ SF4 मॉलिक्यूल. नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर ऑफ ClF3 मॉलिक्यूल. ओके, यामध्ये ClF3 मध्ये जो सेंट्रल ॲटम आहे तो आहे क्लोरीन आणि जो नेबरर्स आहे तो आहे फ्लोरीन. या आणि दोन्ही पण काय हॅलोजन आहेत म्हणून आपण त्यांना म्हणतो इंटर हॅलोजन कंपाऊंड. ओके, Cl central and fluorine is neighbor, that is both are halogen, hence is called as interhalogen compound. Here central atom chlorine, atomic number 17. The electron configuration, outer electron configuration of chlorine is 3s2 3p5. It's a fifth group element. All halogens are a fifth group element कारण की त्यांच्या outermost orbital मध्ये काय 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. इथे बघा खाली दिसते आपल्याला नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 7. देन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युटेड बाय 3 फ्लोरीन ॲटम इज 3. म्हणजेच काय आउट ऑफ 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 आर डायरेक्टली कॉन्ट्रीब्युटेड विथ 3 फ्लोरीन ॲटम अँड रिमेनिंग हाऊ मेनी आर रिमेनिंग देर आर 4 रिमेनिंग 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आर remaining. It means a 2 lone pair are present in each ClF3 Cl atom. Okay, number of valence electron pair ज्या काही पेअर्स आहेत ते किती आहेत? टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 3 गेले. टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीनचे 7, 3 डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ दॅट फ्लोरीन, टोटल 10. 7 + 3 10. या 10 मध्ये 10 मध्ये जे 6 इलेक्ट्रॉन डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ बॉन्ड पेअर विथ ClF अँड 2 प्रेझेंट ऑन लोन पेअर. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की याच्यामध्ये 3 बॉन्ड जे आहेत 3 बॉन्ड पेअर ClF म्हणजे 3 बॉन्ड आहेत ClF
आणि 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आपल्या क्लोरीनवर. ओके, बघा आता 3 ज्यावेळेस नेबरर्स असतील त्यावेळेस जे जॉमेट्रिकल शेप असतो तो कसा असतो, ट्रायंग्युलर शेप असतो. ओके, आणि 2 लोन पेअर असतील म्हणजे, आणि ज्यावेळेस 5 ॲटम ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपण त्याला कोणती जॉमेट्री प्राप्त होते त्या मॉलिक्यूलला, तर ती असते TBP, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. पण इथं 2 लोन पेअर असल्यामुळं जी काही जॉमेट्री आहे तो जॉमेट्रिकल शेप जो आहे तो कसा होतो, टी शेप होतो. याचं जे काही हायब्रिडायझेशन आहे ती आहे sp3 हायब्रिडायझेशन. बघा इथं आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर इथं पाहायला मिळतं. लेविस डॉट स्ट्रक्चर हे ClF3. हे बघा ह्या ज्या काही थोडशा ब्ल्यूश कलरच्या ज्या 2 लोन पेअर ज्या आहेत त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा इथं ह्या ब्ल्यूश कलरच्या सेंट्रल Cl 3 फ्लोरीन नेबरर्स. हे काही हा जो काही बॉन्ड अँगल आहे तो 2 फ्लोरीनमधला 175 डिग्री. ओके, आणि 3D स्ट्रक्चर जे आहे द रेड लाईन आउटस्टँडिंग ट्रायंगुलर बायपिरॅमिडल ब्लॅक विच शोज द लोन पेअर. ओके, म्हणजे काय, जे TBP स्ट्रक्चर जे आहे ते TBP स्ट्रक्चर आपल्याला इथं रेड लाईनने इथं मार्क केलेलं दिसतं आपल्याला. आणि CFClF जो बॉन्ड अँगल आहे तर तो आहे 175 डिग्री. ओके, तर हे होतं ClF3चं स्ट्रक्चर. थँक्यू.